लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 7 डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे नैनाचं कानातलं घेऊन अद्वैत खूप खुश झालेला असतो. नैना खरंच किती सुंदर आहात तुम्ही आणि तुमच्याबद्दल अजून जाणून घ्यायला मला खूप आवडेल. इकडे नैनी सांगत असते अद्वैत चांदेकरांनी स्वतः मला हे पेंडंट दिलंय आणि तुमचं काय चाललंय, मला हे पेंडंट खूप आवडलंय. यावरती आता कलाच्या बाबांचं लक्ष कलाच्या हाताकडे जातं आणि म्हणतात काय ग कला, हे काय झालं तुला. यावरती काजू सांगते मी सांगते ना काय झालं ते. म्हणजे नैनाताई नाचत होती त्यावेळेला निखाऱ्यावरती हात ठेवून नैनाताईंना कलाने वाचवलं असं म्हटल्यावर बाबा म्हणतात काय. याच्यावरती काजू सांगते हो, आणि यांनी दोघींनी साधी ओळख पण दाखवली नाही. नुसतं इतकंच नाही तर त्या अद्वैत चांदेकरनी आपल्या ताईचा या दोघींच्या समोर अपमान केला. या दोघींनी तिला आपली बहीण आणि मुलगी मानण्यास पण नकार दिला आणि सगळ्यांच्या समोर तिला जे बडबडत होते ते सगळं ऐकून घेतलं. आता मात्र बाबांचं डोकं फिरतं आणि ते म्हणतात संगीता, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, का वागलीस तू असं म्हणत असताना संगीता काही उत्तर देत नाही. ती रागारागात आजचा ते बाबा म्हणतात बोल की, कलासोबत असं वागायची तुझी हिंमत कशी झाली. तिथे कलाला सपोर्ट करायचं सोडून तू कलाच्या विरोधात केलीस. बाबा प्रश्न विचारत असतात. संगीता मलम घेऊन कलाच्या हाताला लावते आणि म्हणते कले मला माफ कर. म्हणजे मला माहिती आहे तिथे तू आमच्यासाठी आली होतीस पास घेऊन, पण आम्ही तुझा अपमान केला. मी खरं सांगू का तर माझ्यासाठी तिन्ही मुली एक समान आहेत. आणि तुझं काय बोलू मी, तू इतकी हुशार, तुला शिक्षणासोबत तुझी कला वाढवायची होती, त्या कलेच्या क्षेत्रामध्ये नाव मिळवायचं होतं. पण आमची परिस्थिती बघता तू हे सगळं थांबवलंस. तू शिक्षण बंद केलंस, आमचा सगळा संसार उभा केलास आणि त्यासाठी दुकान चालवलंस. आणि काय सांगू तुला, तुझी सगळी स्वप्न मेली. तुला माहिती आहे का, तुझ्या 2 बहिणींची तू नीट काळजी घेशील याची मला खात्री आहे बाळा. पण तुझ्याबद्दल माझ्या मनात कोणताही राग किंवा असं नाही आहे. आज जर तुला ओळख दाखवली असती ना तर त्या चांदेकरांनी नैनीकडे ढुंकून पाहिलं नसतं. आणि म्हणून फक्त मी तुला ओळख दाखवली नाही. नैनीचं लग्न मोठ्या श्रीमंत घरात व्हावं असं मला वाटतं, पण तू माझं इतकं गुणी बाळ आहेस ना. असं म्हणत आता इकडे संगीता कलाची माफी मागत असते. कला रडायला लागते आणि संगीता तिला आपल्या मिठीत घेते. त्यावेळेला इकडे नैनीला मात्र लगेच राग येतो. नैनी म्हणते हे काय ग मम्मा, म्हणजे आत्तापर्यंत जे कलाताईशी गोडगोड बोललीस ना तसंच आमच्याशी बोल की, आम्ही काय तुझ्या मुलीच आहोत ना. यावर ती काजू म्हणते बरोबर आहे, हिला दुसरं कोणाशी प्रेमाने वागलेलं बघवतच नाहीये ना. हिचेच लाड करा, हिचंच प्रेम करा, हिचंच सगळं पुढे. यावरती नैनी म्हणते तू गप ग काजू. आणि कला खरंच तू माझी इतकी लाडाची बहीण आहेस ना, तू लहान असून सुद्धा आमची इतकी काळजी घेतेस, खरंच खूप थँक्यू आणि सॉरी. असं म्हणत नैना आता कलाचे आभार मानते आणि तिला सॉरी म्हणते. त्यावरती आता इकडे संगीता म्हणते मग आता नैनीला आणि अद्वैत या दोघांचं लग्न होण्यापासून कोणी थांबू शकत नाही. बाबा म्हणतात काय चाललंय तरी काय तुमचं. याच्यावरती संगीता म्हणते तुम्हाला माहिती आहे का, तो अद्वैत आपल्या नैनीच्या प्रेमात पडलाय आणि लवकरच दोघांचं लग्न होईल बघ. यावरती कला म्हणते आई तुला कळत नाहीये का, ही श्रीमंत लोक पैशाचा माज करतात आणि तो अद्वैत चांदेकर तो तर आपल्या नैनीताईसाठी योग्यच नाहीये. यावरती आता मात्र इकडे काजू म्हणते हो अगं पण ताई हे काय, तुझ्या कानामधलं कुठे गेलं. यावरती आता मात्र नैनीला आठवतं की आपण हे कानातलं मुद्दाम अद्वैतच्या रूममध्ये ठेवलंय जेणेकरून अद्वैतची आपली पुन्हा भेट व्हावी. पण नाटक करत नैनी म्हणते कानातलं नाही मला नाही माहिती कानातलं कुठे गेलं ते. असं म्हणत नैना नाटक करत असते. तेवढ्या तिकडे अद्वैतच्या हातामध्ये कानातलं असतं आणि नैना खरंच मी तुम्हाला खूप मिस करतोय असं बोलत असतात. तोपर्यंत सोहम आणि राहुल बाहेरून ऐकत असतात आणि अचानक दार उघडलं जाऊन 2 जण आत जातात. इकडे नैना म्हणते मला नाही माहिती कानातलं कुठे गेलं. यावरती आता इकडे कला सांगते अगं म्हणजे मला हिरे चांदी सोनं याचं काही अप्रूप नाही आहे, पण ते कानातलं आजीची आठवण होते. ते कानातलं आपल्याला शोधायला पाहिजे. तू बघ बरं साडीमध्ये कुठे अडकलंय का. याच्यावरती नैना म्हणते मी म्हटलं ना नाही म्हणून. आणि काय त्या कानातल्यासाठी एवढं तुम्ही करताय. हे बघ एकदा का अद्वैतचं आणि माझं लग्न झालं ना की असे कानातल्याचे 10 सेट तुला उभे करीन. काय त्या कानातल्यासाठी रडत बसलेस. यावरती कला सांगते अगं काय बोलतेस ताई तू. काजू म्हणते ताई तुझं अति झालंय हा. याच्यावरती बाबा म्हणतात अगं संगीता तुला काही कळतंय का, अगं ती श्रीमंत माणसं दुरून डोंगर साजरे असतात. त्यांच्या श्रीमंतीची भूल पडून तू नैनाचा लग्न त्या अद्वैतसोबत लावून देण्याचा प्रयत्न करू नकोस. असं म्हणत असताना नैना सांगत असते मला असं वाटते कानातलं त्यांच्याकडेच राहिलं असेल. तुम्ही इतका गोंधळ का करताय बरं. यावरती कला म्हणते ताई अगं असा काय विचार करतेस, तो अद्वैत चांदेकर खरंच चांगला मुलगा नाहीये. मला माहिती आहे ना, मी त्यांच्याकडे हे बनवायला गेले होते मूर्ती देवी आईची, तेव्हा मी त्याचा ॲटिट्यूड पाहिलाय. पैशाचा खूप माज आहे त्यांना. असं म्हणत आता इकडे कला समजवण्याचा प्रयत्न करते, पण नैनाला दुसरं काही माहीत नसतं, फक्त पैसा पैसा पैसा.
पैसा आहे ना, मग मी लग्न करणार. इकडे तोपर्यंत सोहम आणि राहुल अद्वैतच्या रूमला. अद्वैत म्हणतो, चाललंय काय तुमचं? माझ्यावरती काय जासूसी करताय का? यावरती सोहम म्हणतो, नाही दादा, म्हणजे आम्ही तुझं बोलणं ऐकलं ना, तू ते कानातलं घेऊन बोलत होतास ते, आणि म्हणून आम्ही ऐकत होतो. पण ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत आता इकडे ते अद्वैतला चिडवतच. अद्वैत म्हणतो, चला चला दोघांनी इकडून चला असं म्हणून तो दोघांना पाठवतो. दोघं ॲक्टिंग करत म्हणतात, नैना खरे आल्या वाटते. आणि अद्वैत म्हणतो, कुठे आहे नैना, कुठे आहे नैना? यावरती सोहम म्हणतो, अच्छा, म्हणजे नैनाचा तू विचारत आहेस तर. यावरती आता मात्र अद्वैत म्हणतो, गप्प बसा तुम्ही, चला बरं. दोघं जण अद्वैतला चिडवत असतात. अद्वैतला मात्र नैनीच्या प्रेमामध्ये आपण पूर्णपणे वेडे झाल्याचं कळत असतं. इकडे कला सांगत असते, हे बघ, ही श्रीमंत लोक आहेत ना, ही अशीच असतात. मी देवी आईची मूर्ती बनवायला गेले तेव्हा त्याच्या श्रीमंतीचा माज बघितला ना मी. त्याला मी केलेल्या मदतीची कदर तर नाही आहे, पण उलट त्याला माज आहे. तू या श्रीमंतीला भुलू नकोस, काही उपयोगाची नाही ही श्रीमंती. नैना म्हणते, अगं श्रीमंतीच खरी महत्त्वाची आहे. आणि तुझा प्रॉब्लेम काय आहे गं? म्हणजे मला जर श्रीमंत नवरा मिळत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? असं म्हणत असताना बाबा म्हणतात, तुमचं चाललंय काय? अगं नैना म्हणते, ते किती चुकीचं आहे. संगीता, तू समजव ना नैनाला. कला म्हणते, तेच बरोबर आहे. असं म्हणत बाबा, कला आणि काजू एका बाजूला तर संगीता आणि नैना एका बाजूला होऊन भांडत बसतात की श्रीमंतांशीच लग्न करायचं. त्यावेळेला बाबा म्हणतात, संगीता, तुला सांगतोय ना मी, हे तू खूप चुकीचं करतेस. मुलीच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊन तू खूप चुकीचं करतेस. श्रीमंती आयुष्यभरासाठी पुरत नाही, पुरतात ते संस्कार, प्रेम, माया, आपुलकी. पण तुला कसं कळणार गं? असं म्हणत बाबा आता संगीताला खूप बडबडतात. पण इकडे संगीता पण चिडते आणि ती आत्तापर्यंत गप्प बसलेली असते. पण आता एकदाच संगीता पेटून उठते आणि म्हणते, काय काय चाललं लावून ठेवलं, श्रीमंती असल्याशिवाय काही होत नाही. मी बघितले चांदेकरांच्या घरामध्ये त्यांची आई, आत्या, काकी कशा ऑर्डर सोडतात, बसतात जागेवरती, नोकरांना ऑर्डर सोडतात. आणि मी इथे रांदावाडा आणि उष्टीकाडा हेच करत बसले. आत्तापर्यंत माझ्यासाठी कधी मी बोलले नाही. पण माझ्या 3 मुलींचे लग्न श्रीमंताच्या घरी व्हावी असं जर मला वाटत असेल तर त्यात काय गैर आहे? असं म्हणत संगीता आपल्या मनातलं सगळं भडाभडा बोलत असते. आत्तापर्यंत गरिबीत काढलेलं जीवन याचा संगीताला खूप वाईट वाटत असतं आणि आपल्या मुलींनी हे जीवन गरिबीत काढू नये असं वाटत असतं. पण त्यासाठी संगीता आणि नैना यांनी निवडलेला मार्ग चुकीचा आहे हेच सांगण्याचा प्रयत्न कला आणि बाबा करत असतात. पण या दोघींच्या डोळ्यावरची श्रीमंतीची पट्टी काही उतरत नसते. मग मात्र आपलं कानातलं तिकडे हरवलंय हे पाहण्यासाठी नैना जाते आणि नैनाच्या मागोमाग कला आणि काजू जाते की नैनावरती चोरीचा आरोप येऊ नये म्हणून. मग तिकडे गेल्यावरती सिक्युरिटी गार्डला आता इकडे कला सांगते की मला न आतमध्ये जायचं आहे, आमची एक वस्तू हरवली, ती आणायची आहे. सिक्युरिटी गार्ड म्हणतात, ही अशी करणारी लोक खूप बघितली हा, असा ड्रामा करून आतमध्ये एंट्री मिळवण्यासाठी नाटक करताय तुम्ही. मग काजू चिडते आणि म्हणते, तुम्हाला दाखवते मी आता काय करायचं. असं म्हणत चिडलेली काजू बाहेर येते आणि काय तमाशा चाललाय हा पाहण्यासाठी अद्वैत बाहेर येतो. सोबत नैनी असतेच. अद्वैत म्हणतो, काय चाललंय, कोण आले तमाशा करायला? आणि तेवढ्यात नेमकी आता त्यांना कला दिसते. कला दिसल्यावर ती अद्वैतचं डोकं ऑलरेडी फिरलेलं असतं ते अजून फिरतं. तो कलाचा हात धरतो आणि म्हणतो, आमच्या इथे केऑस करायला तू नेहमी काय येतेस गं, आमच्या इकडे त्रास देण्यासाठी? आणि तो कलाचा हात धरतो आणि तिला घेऊन जात असतो. कला मात्र आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला बोलते, नैनाताई. आणि नैनाताई म्हटल्यावरती अद्वैतच्या समोर नैनाचं सगळं सत्य आलेलं असतं की नैना ही कलाची बहीण आहे. नैनाचा खोटारडेपणा अद्वैतने अचूक पकडलेला असतो.